सोमवती अमावास्येला करा राशीनुसार दान. जन्मपत्रिकेतील चंद्र कोणत्याही प्रकारे पापाने ग्रस्त असल्यास, जर कुंडलीत विषयोग तयार झाला असेल तर या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्याने विषयोग सारखा वाईट योगाच्या प्रभावापासून मुक्ती मिळते आणि मनाला शांती मिळते. असे केल्याने चंद्राच्या शुभ प्रभावामुळे मानसिक स्थिरता प्राप्त होते. या दिवशी स्नान आणि दान केल्यानेही फळ मिळते. सोमवती अमावास्येच्या दिवशी राशीनुसार दान करणे विशेषतः फायदेशीर आहे. सोमवती अमावास्येच्या दिवशी पवित्र स्नान आणि दान तसेच तर्पण इत्यादींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या आत्मेच्या शांतीसाठी स्नान, तर्पण वगैरे अवश्य करावे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि पितर प्रसन्न होतात असे मानले जाते. तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व दुःखांचा नाश होतो. याने साधकांना अनेक प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावास्येचे व्रत करून सुख आणि समृद्धीची कामना करू शकता. राशीनुसार करा दान. पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी हरभरा आणि हरभरा डाळीचे दान करा. वृषभ राशीच्या लोकांनी हरभऱ्याची डाळ दान करा आणि गाईचे दूध भगवान शंकराला अर्पण करा. मिथुन, भगवान शंकराला चंदन अर्पण करा आणि लाल मसूर दान करा. पुढील राशी आहे कर्क राशी. हरभऱ्याचे दान करा आणि भगवान शंकराला शमीपत्र अर्पण करा. पुढील राशी आहे ते म्हणजे सिंह राशी. काळे तीळ दान करा आणि भगवान शंकराला दूध अर्पण करा. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुढील राशी आहे कन्या राशी. लाल मसूर दान करा आणि शिवाला गंगाजलात लाल चंदन मिसळून अर्पण करावे. पुढील राशी आहे तुळ राशी. भगवान शंकराला पिवळे वस्त्र अर्पण करा आणि हरभऱ्याची डाळ दान करा. पुढील राशी वृश्चिक राशी. गोदान करा आणि भगवान शंकराला तीळ आणि गूळ अर्पण करा. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. पुढील राशी आहे धनु राशी. भगवान शंकरावर जलाभिषेक करा आणि तांदूळ, साखर व दूध अर्पण करा. मकर राशी. भगवान शंकराला पिवळे वस्त्र आणि पिवळे फुले अर्पण करा. पुढील राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दूध अर्पण करा आणि तांदूळ दान करा. पुढील राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकराला अत्तर अर्पण करा आणि गहू दान करा. सोमवार आणि मंगळवारी येणारी अमावस्या तिथी असल्यामुळे या दिवशी भगवान शंकराच्या रुद्र अवतार तसेच हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील समस्यापासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद वाढतो. या दिवशी गंगा स्नानालाही विशेष असे महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी पितरांना दान आणि भगवान शंकराची पूजा केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि समस्या दूर होतात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.